आज दुपारी रील्स बघता बघताना माझ्या अंगात एकदम संचारून आलं. कधी-कधी असं होतं ना, एकच रील सारखी-सारखी दिसते. तसंच माझ्यासोबत झालं आणि आपली रवा केकची रेसिपी माझ्यासमोर सारखी-सारखी येत होती आणि ते बघून ना एकदम मला खाण्याची क्रेव्हिंग झाली. मी पण ठरवलं, मी पण बनवून बघते कारण एवढी ईझी रेसिपी आहे. तर म्हटलं बघूया आपल्याला पण जमतंय का? म्हणून मी माझ्याकडे काय-काय जे रवा केकचं सामान नव्हतं किंवा साहित्य नव्हतं ते घेण्यासाठी मी बाहेर पडले आणि येता-येता त्याच रस्त्याला जाता-जाता आम्हाला मस्त कॉर्न दिसले. आता पाऊस पडतोय मस्त. नुकताच पावसाची सर येऊन गेली होती. त्याच्यामुळे आम्ही छान तिथे थांबलो आणि गरमागरम कॉर्न खाल्ला. बरं कॉर्न तर खाल्ला, पण आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघितलत किती मस्त होतं ते. आणि येस, ज्याच्यासाठी आम्ही बाहेर पडलो होतो ते सामान घेण्यासाठी फायनली मी पोहोचले आमच्या इथल्याच सुपर मार्केटला. आणि मग शोधत होते कारण इनो वगैरे मला घ्यायचं होतं म्हणजेच आपला बेकिंग सोडा वगैरे. कारण जो माझ्याकडे होता त्याची शेल्फ लाईफ संपली होती. कारण असंच कधी-कधीच माझ्या अंगात संचारतं आणि बनवायची इच्छा होते. त्याच्यामुळे जर मोठे पॅकेट्स आणलेले असतात ना, ते वेस्ट होऊन जातात. असो, म्हटलं आता घेऊया आणि छान बनवूया. बरं एका सामानासाठी आलो होतो, पण असंच हळू हे बघू, ते बघू, ते बघू, बघता-बघता बरंच बास्केट भरलं आमचं. ते पण मी तुम्हाला दाखवते. आणि होतंच हे, कारण एखाद्या गोष्टीसाठी आपण निघतो, पण 4-5 गोष्टी तिकडे दिसल्यानंतर एक्स्ट्राच आपल्याला घ्याव्या वाटतात. काही-काही आठवतात. असंच झालं. छान आम्ही सामान सगळं घेऊन आलो आणि नंतर मी रवा केक बनवण्यासाठी तयार झाले. अगदी त्यावेळेस मी अजिबात बसले पण नाही, कारण बाहेरून येऊन. पण मस्त इकडे रवा घेतलाय, रव्यामध्ये साखर टाकले. त्याच्यानंतर हे बेकिंग सोडा आहे, बेकिंग पावडर आहे, हे टुटी फ्रुटी आहे, त्याच्यानंतर व्हॅनिला इसेन्स आहे आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये तेल टाकलंय पाऊण वाटी आणि छान मी बॅटर हे मस्त मिक्सरला लावून घेतलं. अगदी 2 मिनिटासाठी फक्त फिरवलं. त्याच्यानंतर हे याच्यामध्ये मिक्स केलं. बरं प्रत्येकाला जसं आवडेल तसं त्यानुसार हे टाकावं. मी आपलं माझ्या आवडीनुसार टाकलंय. मला फार एकदम दाताखाली आलेलं आवडलं नाही. नंतर मी ना या हार्ड टीनमध्ये शिफ्ट केलं होतं, पण त्याच्यामध्ये ना झालंच नाही व्यवस्थित, कारण तो टीन ना लीक होत होता आणि हा लीक झालेला आहे. त्याच्यामुळे मी आपला जो जर्मनचा टोप आहे तोच मी घेतला आणि मस्त त्याला अगदी पाऊण तास मला लागला हीट करायला. एकदम स्लो गॅसवरती मी नाही केलं, मीडियम गॅस ठेवला होता. मस्त तुम्ही बघू शकता एकदम फुलला आहे रवा केक आणि त्याच्यानंतर छान स्लाईस केले आणि सगळे टीव्हीच बघत होते. त्याच्यामुळे म्हटलं मस्त सगळ्यांना देऊ आणि अगदी गरम-गरम केक आहे. म्हणजे मी नुकताच आता टोपामधून काढलाय तो आणि अगदी सहज रिमूव्ह झाला तो केक आणि मस्त स्लाईस पडले बघू शकता. हां, ह्याच्यामध्ये असं हेल्दी असं म्हणू नाही शकत, कारण साखर आहे खूप प्रमाणात आणि म्हणून मी एकाच वाटीचे माझे एवढा केक बनलेला आहे. असं छान आम्ही रवा केक केला आणि छान एन्जॉय केला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.